मात्रच राहिलं होतं. हं. परमात्मा प्रकाश ग्रंथामध्ये कारण परमात्मा आणि कार्य परमात्मा या दोहोंच्या मुख्यतेने चर्चा चालेल. बहिरात्मा, अंतरात्मा आणि परमात्मा या तीन आत्म्याच्या मुख्यतेने ती चर्चा चालणार. त्यामध्ये काल आता हे 9 गाथा सिद्धाच्या मुख्यतेने चालणार आहे. हे सिद्ध भगवंताचं स्वरूप काय आहे 9 गाथेच्या माध्यमातून सांगणार आहे. काल सांगितलं होतं आणि कालच्या गाथेमध्ये सांगताना भावार्थामध्ये सांगितलं की शिवस्वरूप अनुपन ज्ञानमय शुद्ध आत्मस्वरूप ही उपादेय आहे. भावार्थ रूपाने पर्यार्थिक ज्ञाने तेच अरिंत सिद्ध परमात्मा ध्यान करण्यासाठी, पूजन करण्यासाठी, वंदना करण्यासाठी, आपल्याला पर्यायामध्ये तशी अवस्था प्राप्त करण्यासाठी ते आपल्याला दर्पणप्रमाणे आहेत. हे व्यवहाराने त्या सिद्धांचं स्वरूप सांगितलं. मग तसंही आपल्या प्रत्येकाच्या देहरूपी देयालयामध्ये आपला प्रत्येकाचा सुद्धा कारण परमात्मा, कार्य नाही कारण परमात्मा सुद्धा शिवमय आहे, जे मोक्ष स्वरूप आहे, अनुपम आहे, त्याला उपमा देता येत नाही आणि ज्ञानमयच आहे. जसं बर्फ आहे, बर्फाला चारी बाजूने पहा, आतमधून जर पाहिलं तर बर्फ थंडच लागणार आहे, अन्य त्याच्यामध्ये काहीही तुम्हाला दिसणार नाही. तसं तळपायापासून मस्तकापर्यंत कुठेही जर सुई घेऊन आपण टोचलो तर आपल्याला ज्ञानाची जाणीव होते. एक किंवा जितूबहिणी तुम्हाला ध्यान शिबिरमध्ये रूपस्थ ध्यान घेताना, अग्निधारणा घेताना सगळीकडे र र र र र लिहायला सांगितलं. मग तिथे र लिहायला सांगणं हे प्रयोजन नाही, तर प्रत्येक ठिकाणी ज्ञान चेतना आहे ही आपल्याला जाणीव करण्यासाठी तिथे र लिहिलं. जे आपल्या तळपायापासून मस्तकावर किंवा आपल्या जगाचा जेवढा आकार आहे त्या सर्व ठिकाणी ज्ञान आहे. म्हणून प्रत्येक जीव ज्ञानस्वरूपी आहे आणि त्याचं स्वरूप शुद्ध आहे. कारण कधीही अशुद्ध असत नाही. कार्यामध्ये अशुद्धी असते, कार्यामध्ये एकदेशशुद्धी असते आणि कार्यामध्ये पूर्ण शुद्धी असते. कार्यामध्ये अशुद्धी, एकदेशशुद्धी आणि पूर्ण शुद्धी हे कार्यामध्ये असतं आणि कारणामध्ये त्रिकालवर्ती शुद्धच असतं. जर कारण अशुद्ध असेल तर कार्यामध्ये कधीही शुद्धी प्रगट होणार नाही. कोळसा आहे, घासला आपण त्याला, पांढरा निघेल का? नाही, कारण कारणच त्याचं कृष्णवर्ण आहे, तर त्याच्यामध्ये शुक्लता प्रगट होणार नाही. हिरा आहे, हिरा पांढरा आहे, पण माती आधीचा संयोग त्याच्यावरती आहे, पण त्याला व्यवस्थिशीर साफ केलं तर तो हिरा पांढरा दिसतो. कारण का? कारण स्वभाव त्याचा पांढरा होता, म्हणून कार्यामध्ये शुद्धता प्रगट झाली. तसं कारण द्रव्य, कारण गुण आणि कारण पर्याय आपले शुद्धच आहेत, पण कार्य पर्यायामध्ये आपल्यापाशी आत्ता अशुद्धी आहे. 13व्या गुणस्थानामध्ये काही शुद्धी आणि काही अशुद्धी दोन्ही आहे. 13व्या गुणस्थानात आणि 14व्या गुणस्थानामध्ये काही शुद्धी आणि काही अशुद्धी आहे आणि सिद्धामध्ये सर्व शुद्धीच आहे. कारण आणि कार्यरूपाने सिद्ध भगवान शुद्धच आहेत.
मग तसं इथे सांगितलं की प्रत्येकाच्या देहरूपी देहामध्ये असणारा शुद्ध आत्मा, त्याचं हे स्वरूप आहे, लक्षण आहे, त्याचा स्वभाव आहे. मग स्वभाव पराची अपेक्षा ठेवत नाही. पंडितजीला पुस्तक द्या, पुस्तक ऐका आहे तिथं. स्वभाव कारण कुणाची अपेक्षा ठेवत नाही. काय आहे? कारण कुणाची अपेक्षा ठेवत नाही. आणि कार्य कथनचित परसापेक्ष असतं आणि कथनचित परनिरपेक्ष असतं. कार्य कथनचित परनिरपेक्ष आणि कथनचित परसापेक्ष. जे कार्याला दोघांची आवश्यकता आहे. त्याचं उदाहरण पहा. आता टिळक चौकामध्ये हार करतात. मग हार करताना त्याला हार करणाऱ्याची आवश्यकता आहे. मग ते हार कार्य होण्यासाठी करणारा फुलारी पाहिजे. पण जे फूल उत्पन्न झाले शेतामध्ये त्याला कुणाची आवश्यकता नाही. तसं कारण निरपेक्ष असतं, कार्य कथनचित परसापेक्ष असतं आणि कथनचित परनिरपेक्ष असतं. कारण आपल्यामधूनच आपली पर्याय उत्पन्न होणार आहे म्हणून कथनचित परनिरपेक्ष आहे आणि कथनचित निमित्ताचा सद्भाव आहे. म्हणून आचार्य सिद्धांत सांगतात, अंतरंग उपादान बहिरंग निमित्त याच्या सद्भावातच कार्याची उत्पत्ती होते. अंतरंग उपादान बहिरंग निमित्त याच्या सद्भावात कार्याची उत्पत्ती होते. हा त्रिकालवर्ती सिद्धांत आहे. उपादान आणि निमित्तामध्ये निमित्त नैमित्तिक संबंध आहे, पण कर्ता कर्म संबंध नाही. कर्ता कर्म संबंध परमार्थाने एक द्रव्यामध्ये आहे, दोन द्रव्यामध्ये नाही. आणि एका गुणाच्या दोन पर्यायामध्ये सुद्धा कर्ता कर्म संबंध नाही. एका गुणाच्या दोन पर्यायामध्ये सुद्धा कर्ता कर्म संबंध नाही. स्वयं आपल्या क्षणिक उपादानाच्या योग्यतेने कार्याची उत्पत्ती होते. मग तसं आता या ठिकाणी गाथा नंबर 3. जसं पण वाटतं काल का परवामध्ये पाहिलं होतं, इथं पाहिलं का, सकाळच्या क्लासला पाहिलं होतं. श्रुत ज्ञानाची उत्पत्ती सांगितली. श्रुतम मतिपूर्वकम दो अनेक द्वादश भेदम. मग तिथे काय सांगितलं? मती ज्ञान श्रुत ज्ञानाला उत्पन्न करतं, मतिपूर्वकम. मग मती ज्ञान श्रुत ज्ञानाला उत्पन्न करतं असं जर कोणी म्हणेल, मग आचार्य काय सांगतात? मग एका द्रव्याच्या एक गुणाच्या दोन पर्यायामध्ये कर्ता कर्म संबंध नाही. पण अर्थ करताना काय असतं? श्रुत ज्ञान मती ज्ञानपूर्वक होतं. मग आचार्य श्रुत ज्ञान मती ज्ञानपूर्वक होतं हे सांगत असताना मती ज्ञान श्रुत ज्ञानाला उत्पन्न करतं का श्रुत ज्ञान उत्पन्न होण्याच्या पूर्वचर सहज पूर्वचर कारण मती ज्ञान आहे बस. मग याचाच अर्थ काय झाला? मती ज्ञानाची पर्याय श्रुत ज्ञानाच्या पर्यायाला उत्पन्न करत नाही. जे मती ज्ञान कारण आणि श्रुत ज्ञान कार्य असं कारण कार्य एक गुणाच्या दोन पर्यायामध्ये सुद्धा नाही. कारण आणि श्रुत ज्ञान कार्य असं पण एका गुणाच्या दोन पर्यायामध्ये कार्यकारण संबंध नाही. मग सूत्र तर लिहिलेलं आहे. मग तिथे आचार्याने सांगितलं की श्रुतम मतिपूर्वक म्हणत असताना आम्ही श्रुत ज्ञानाचं पूर्वचर कारण अभावरूप
आहे अभाव पण आहे आणि सद्भाव पण आहे, दोन्ही आहे. मग तिथे आचार्याने सांगितलं श्रुत ज्ञानाची उत्पत्ती होण्याच्या पूर्वी सद्भावरूप आणि अभावरूप मती ज्ञान कारण आहे. मग श्रुत ज्ञानाच्या पूर्वी दर्शन उपयोग कारण नाही, मग तिथे मती ज्ञान सांगावं लागलं. ते कुणाचा निषेध केला? दर्शन उपयोगाचा. पण दर्शन उपयोगानंतर डायरेक्ट श्रुत ज्ञान कधी होत नाही. मग श्रुतम मती ज्ञान झालं तर मती ज्ञानाच्या पूर्वी निमाणे दर्शन उपयोग आहे. मग दर्शन उपयोगानंतर श्रुत ज्ञान झालं नाही, दर्शन उपयोग पूर्वचर कारण नाही, तर मती ज्ञानच पूर्वचर कारण आहे. आणि ते कारण कसं आहे? अनेकांत दृष्टीने सद्भावरूप पण आणि अभावरूप पण आहे. ती दर्शन उपयोग नव्हता म्हणून मती ज्ञान सद्भाव कारण आहे, आणि मती ज्ञान नष्ट होऊन श्रुत ज्ञान होतं. मग याचाच अर्थ काय झाला? मती ज्ञानामुळे श्रुत ज्ञान झालं नाही. जी पर्याय कारण स्वयं वेरूप आहे ते दुसऱ्याला उत्पन्न करू शकत नाही. मरणारा मनुष्य संतती उत्पन्न करू शकत नाही. मग असं आहे तर मग सूत्र लिहिले असतं, मग याचा अर्थ काय आहे? मग तेव्हा तिथे उमास्वामीच्या सूत्राचे काय करतात? विद्यानंदाचार्य, श्लोकवार्तिक, राजवार्तिक, पूज्यपादाचार्य, श्रुतसागर आचार्य, तर यांनी त्याचा अर्थ खोलला. मग मती ज्ञानामुळे श्रुत ज्ञान झालं नाही. मग कुणामुळे झालं? श्रुत ज्ञानावर्णीय वीर्यांतराय भाव कर्मात आणि द्रव्य कर्माच्या क्षोभशमामुळे श्रुत ज्ञान झालेलं आहे. मती ज्ञानामुळे श्रुत ज्ञान झालं नाही. मग मती ज्ञान व्यय का झालं? तर त्या मती ज्ञानाच्या पर्यायाची व्ययाची योग्यतेने ते व्यय झाला, आणि श्रुत ज्ञान स्वतःच्या उपादानाने उत्पन्न झालं. म्हणून एक द्रव्याच्या दोन पर्यायामध्ये सुद्धा कार्यकारण संबंध नाही, एक सांगितलं. दुसरं, मती ज्ञान श्रुत ज्ञानाला उत्पन्न करेल. मग जो उत्पाद आहे तो व्यय निरपेक्ष आहे. काय? उत्पाद आहे तो व्यय निरपेक्ष आहे, व्यय आहे तो उत्पाद निरपेक्ष आहे. समजलं का? अपेक्षणीय आहे. त्याला उत्पाद व्यय आणि ध्रुव निरपेक्ष आहे. व्यय उत्पाद आणि ध्रुव निरपेक्ष आहे. ध्रुव उत्पाद व्यय निरपेक्ष आहे. मग या अपेक्षेने सांगणार की प्रत्येक भिन्न भिन्न आहे. नाश होणारी पर्याय वेगळे आहे, उत्पन्न होणारी वेगळे आहे, आणि ध्रुव राहणारी द्रव्य वेगळे आहे. मग या अपेक्षेने कोणतीही पर्यायाचा उत्पाद आणि कोणत्याही पर्यायाचा व्यय कुणाची अपेक्षा ठेवत नाहीत. असं आहे का की आपल्या प्रौढ अवस्थेचा उत्पाद झाला म्हणून युवा अवस्थेचा नाश झाला, असं आहे का? नाही. मग प्रौढ अवस्था स्वतःच्या कारणाने उत्पन्न झाली आणि युवा अवस्था स्वतःच्या कारणाने उत्पन्न झाली. म्हणून या उत्पादाला व्ययाची अपेक्षा नाही, व्ययाला उत्पादाची अपेक्षा नाही. पण द्रव्य असेल तर उत्पाद व्यय होतात, द्रव्याच्या अभावामध्ये उत्पाद व्यय होत नाहीत. हां, उत्पाद व्यय ध्रुव तिन्हीची एकता आहे. जे तिन्हीची एकता एक द्रव्याच्या आधारे प्रदेश एक आहे. मग प्रदेश जरी एक असले तर कार्य एक नाही, कार्य भिन्न भिन्न आहे. मती सांव्यारिक प्रत्यक्ष मती श्रुत ज्ञानावर्णीय वीर्यांतराय कर्माचा क्षोभक्षम असताना सांव्यारिक मती ज्ञान प्रगट होतं. मग सांव्यारिक
श्रुतज्ञानावरणीय वीर्यांतराय कर्माचा क्षोभशम नसताना श्रुतज्ञान होतं. मग दोघांची सामुग्री भिन्न भिन्न आहे, पण द्रव्य एकच आहे. मग क्षेत्राच्या अपेक्षेने द्रव्याच्या अपेक्षेने एक आहे, पण संज्ञा लक्षण प्रयोजनाच्या अपेक्षेने भिन्न आहे. उत्पाद म्हणजे उत्पन्न, वे म्हणजे नाश. आणि उत्पादने होत असताना द्रव्य किंवा गुण निघतात पण ध्रुव. मग संज्ञा लक्षण प्रयोजनाच्या अपेक्षेने अतत भाव आहे. आहे एक ठिकाण आहे, प्रदेश एक आहे, पण संज्ञा लक्षणे प्रत्येकाचा भेद केला तर प्रत्येकामध्ये भिन्नता. म्हणजे कथनचित संज्ञा लक्षण प्रयोजनाच्या अपेक्षेने अतत भाव आहे आणि प्रदेशाच्या अपेक्षेने तद्भाव आहे. ते प्रदेश भिन्न नाही. साखर गोड आहे, साखर पांढरी आहे. साखर हातात दिले तर चिकट लागते, साखरेला वास आहे. मग या अपेक्षेने साखर 4 प्रकारची आहे की नाही आहे. नावाच्या अपेक्षेने पांढरा वर्ण, चौकणी म्हणा, जे काय. मग या अपेक्षेने पाहिलं तर साखर 4 प्रकारची आहे. पण हे सगळे गुणधर्म एका साखरेवरतीच आहेत. पण तद्भवाच्या अपेक्षेने सगळे एक आहेत, पण संज्ञा लक्षण प्रयोजनाने तिथे भिन्न आहेत. म्हणून प्रत्येक द्रव्यातील प्रत्येक गुणाची प्रत्येक पर्याय आपल्या स्वतःच्या क्षणिक उपादानाच्या कारणाने प्रगट होते. हा सिद्धांत आहे. म्हणजे एक कार्य होताना 4 कारणं असतात. 3 कारणं एक द्रव्यामध्ये असतात आणि एक कारण भिन्न द्रव्याचा सद्भाव असतो. जसं अनादि मिथ्यादृष्टी जीव प्रथमशम सम्यक दर्शन प्राप्त करतो. मग प्रथमशम सम्यक दर्शन प्राप्त करताना करण लब्धी हे पूर्वचर कारण आहे. काय? पूर्वचर कारण. आणि जेव्हा सम्यक दर्शन प्राप्त झालं तर सम्यक दर्शनाच्या वेळेला सहचर कारण आहे. करण लब्धी पूर्वचर कारण आणि सम्यक्त्व नाही करण लब्धीमध्ये. मग करण लब्धीच्या वेळेला सम्यक्त्वाचा प्रध्वंसा भाव आहे आणि सम्यक दर्शन झाल्यानंतर करण लब्धीचा प्रागाभाव आहे. मग सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. मग तिथे सहचर कारण आहे. श्रद्धा गुणामध्ये सम्यकपणा आला, त्याच वेळेला ज्ञान गुणामध्ये सम्यकपणा आला, आणि त्याच वेळेला चारित्र गुणाच्या पर्यायामध्ये अनंतानुबंधी, अप्रत्याख्यान, प्रत्याख्यान, संज्वलन, संज्वलनाचा उपशम आणि क्षय. हे काय झाले? एका गुणाच्या पर्यायामध्ये एका वेळेला सम्यकपणाला सहचर कारण, पूर्वचर कारण तेच, सहचर कारण तेच आहे. आणि सम्यक दर्शन प्राप्त होताना निमित्त सहकारी कारण. मग द्रव्य कर्मा 7 कर्माच्या द्रव्य कर्माचा उपशम क्षोपशम क्षय हे बहिरंग अनुत्तरित अत्यद्भुत वर्णने निमित्त कारण, हे निमित्त कारण. आणि सम्यक दर्शनानंतर उत्तरचर कारण, उत्तरचर कार्य. मग सम्यक दर्शनानंतर निर्विकल्पानंतर नियमाने शुभ भावातच येतो. मग उत्तरचर कारण काय झालं? शुभ भाव. जे पूर्वचर कारण, सहचर कारण, उत्तरचर कारण एक द्रव्यामध्ये आहे. आणि कर्माचा उपशम क्षोपशम ही परद्रव्य, जी एका वेळेला असे 4 कारण असतात. आगमभाषा कर्माची मुख्यता देते, अध्यात्म भाषा काय करते? ते जीवाच्या परिणामाची मुख्यता. म्हणजे आगम आणि अध्यात्माचा सुमेळ पाहिजे. तसं इथे आता पुढं सगळ्या ठिकाणी आगम भाषा आणि अध्यात्म भाषा देणार आहेत. म्हणून आगम भाषेची पण नाही आपल्याला माहीत पाहिजे, अध्यात्म भाषाचे पण नाही माहीत पाहिजे. आगम आणि अध्यात्माचे नाही माहीत नसेल तर मग कुठलेही कुठे गडबडून काय होतं? आपल्याला ज्ञान समीचीन होत नाही. मग तसं इथे सांगितलं की कोण कोणाचा करता. पण तुम्ही पूर्वचर म्हणजे काय केले?
अन्यथानुपत्ती लक्षणवाला एक हेतू सांगितला. ज्याच्या सद्भावात नियमाने कार्याची उत्पत्ती होतेच त्याला अन्यथानुपत्ती लक्षणवाला हेतू सांगितला. मग त्या अन्यथानुपत्ती लक्षणचे दोन भेद केले, अस्ति नास्ति किंवा विधी प्रतिषेध. मग अस्तीचे परत दोन भेद केले, अस्त्यनी नास्ती. नास्तीचे परत दोन दिले, अस्त्यनी नास्ती. हे चार झाले. मग अस्तीचे 7 भेद केले, पूर्वचर, उत्तरचर, सहचर, कारणरूप, कार्यरूप, व्यापक रूप. तसे नास्तीचे केले. मग त्या महाराजांचा समयसार असेल तुमच्याकडे तर त्याच्यामध्ये प्रस्तावनेमध्ये हे सगळे 22 भेद दाखवले. तर न्यायदीपिकेच्या प्रस्तावनेत एवढे 22 भेद परीक्षामक सूत्रामध्ये आहेत. आणि हे सगळे हेतू चारी अनुयोगामध्ये आहेत. तिथे नाव दिले नाही, आपल्याला तिथून त्या शब्दातून ते काढायचे आहेत. मग तसं तिथे म्हणजे एका द्रव्याच्या 2 पर्यायामध्ये सुद्धा कर्ता कर्म संबंध नाही. पूर्वचर आणि उत्तरचरमध्ये कारण कार्य संबंध आहे, पण कर्ता कर्म संबंध नाही. मग हे सिद्धांत एक जे आहेत ना ती मूळ लक्षात ठेवा. मग आपल्याला तिथे काय बाकी जिनवाणी समजायला कुठे बाधा येत नाही. पुढं 12 नंबर पानावर आगे परम समाधि रूप अग्नि में कर्मरूप ईंधन का होम करते हुए वर्तमान काल में महाविधेय में श्री सिमंदर स्वामी आदि विराजमान है, उन्हें नमस्कार करता हूँ. मग काय केलं, परम समाधिरूप अग्नीच्या द्वारे कर्मरूपी इंधनाचा होम करणारे वर्तमानमध्ये विधेय क्षेत्रामध्ये जेवढे काही तीर्थंकर विद्यमान असतील त्यांनी काय याचद्वारे अरहंत अवस्थेला तीर्थंकर अवस्थेला प्राप्त झाले. मात्र जे श्रीमंदराजी स्वामी त्यांना मी या ठिकाणी नमस्कार करतो. दोहार्थ परम समाधिरूपी तीव्र अग्नि द्वारा कर्मरूपी ईंधन को भस्म करते हैं, करते हुए जो भी अभी सिद्ध हुए विराजमान हो रहे हैं उन सभी सिद्ध समूह को मैं नमस्कार करता हूँ. मागटल्या गाथेमध्ये भविष्य काळामध्ये होणाऱ्या सिद्धाला नमस्कार केला. आता भरत आणि ऐरावत क्षेत्रामध्ये कोणी सिद्ध होत नाही. आत्ता 84,000 वर्षापर्यंत कोणी सिद्ध होणार नाही. 84,000 नंतर मग जेव्हा चतुर्थ काल सुरू होईल तिथल्या अपेक्षेने 3रा काल आहे आणि आपल्या अपेक्षेने 4था काल आहे. मग तेव्हा तिथून मोक्ष सुरू होईल. पण आत्ता इथे सगळीकडे मोक्ष बंद आहे. मग जिथे सुरू आहे जे तीर्थंकर आहेत तेच घाती कर्माचा आघाती कर्माचा नाश करून मोक्ष होते. जे आत्ता वर्तमानमध्ये जिथे मोक्ष प्राप्त होत आहेत त्यांना इथे नमस्कार, त्या सिद्धांना नमस्कार केला. जे एवंभूत नयाने ते मागटली गाथा भूत नैगम्याने सांगितली, ही गाथा एवंभूत नयाने सिद्ध होणाऱ्या जीवाची सांगितली. त्यांना मी काय करतो, नमस्कार करतो. टीका मैं उन सिद्ध समूह को नमस्कार करता हूँ जो वर्तमान समय में विराज रहे हैं. क्या करते हैं, परम समाधिरूप महाअग्नि से कर्मरूपी ईंधन को भस्म करते हुए. मग काय करतात त्यांनी, जो व्यक्ती एक सिनेमा आलता त्याचं नाव होतं कारवा. मेहमूद सिनेमा आलता कारवा 30-40 वर्षापूर्वी. कारवाचा अर्थ एका गावावरून दुसऱ्या गावावरती कारवामध्ये निघतात. मग जे ज्यांचा कारवा असतो म्हणजे एका गावावरून दुसऱ्या गावात राहतात, स्थिर राहत नाहीत, तेच मोक्षामध्ये जेव्हा स्थिर राहतात. जे स्थिर राहतात ते भटकत राहतात. साधू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरतात आणि तेच एक दिवस सिद्धालयात जातात. आणि आपण घरात स्थिर राहतो तर 4 गतीमध्ये भटकावं लागतं. मग तसं हे असे जे आहे जे भगवान
त्यांनी काय केलेलं आहे, व्यापार त्यांचाही चालू आहे. जीवाचा उपयोगो लक्षण, उपयोग म्हणा किंवा व्यापार म्हणा, दोन्हीचा अर्थ एकच आहे. इथला व्यापार 5, 50, 60 वर्षानंतर आयुष्य संपल्यानंतर तुमचा व्यापार संपला. पण सिद्ध झाल्यानंतर व्यापार कधी संपतच नाही. कारण जीवाचा उपयोग जाणणे स्वभाव हा जो व्यापार आहे. म्हणून अरिहंत सिद्ध भगवान सगळ्यात मोठे व्यापारी, त्यांच्यापेक्षा कोणी व्यापारी नाही. आणि ते व्यापारी तेच आहेत, माल त्यांचाच आणि तेच खरेदी करतात. दुकानदार तेच, माल त्यांचाच आणि खरेदी करणार तेच, आणि त्यांनाच फायदा होतो. बाहेरचे दुकान व्यापार कसे आहेत, खरेदी करणारा वेगळा असतो, विकणारा वेगळा असतो, फायदा होणारा वेगळा असतो. म्हणून सिद्ध भगवानसारखे व्यापारी बना. कधी व्यापार बंदच होत नाही तुमचा. पुढे लोक काय करणार, मुलं तर बाद झालं की बसा घरी आणि येतात का दुकानात, नाही बसतोय, तुला काय करतात, नुसतं बसतो टाईमपास. म्हणजे आपल्याला कुटुंबात म्हणतात तर पापापासून थांबा जरा घरी, नाही नाही आम्हाला पाप करा, तुम्हाला काय करायचं आहे करा, आम्हाला तसं इथे सांगतात आचार्य. जे असे कर्म इंधनाचे जरी नाश करतात, जी काय करतात त्यांनी घाती कर्माचा नाश करताना सुद्धा 4थ्या शुक्ल ध्यानाच्या द्वारे घाती आणि आघाती कर्माचा नाश करून मोक्ष झाला. मग मोक्ष झाला तरी कर्म नाहीत, तरी त्यांचा ध्यान व्यापार चालू आहे. आत्म्याचं जाणणे, आपल्या आत्म्याला जाणणे, अनुभव करणे, आत्म्यामध्ये स्थिर राहणे, हे त्यांच्या ज्ञानाचं मिळणारं साक्षात फळ. ज्ञानस्वरूप आत्म्याला जाणतो तेव्हा पर्यायामध्ये रागद्वेषाची परिणती झाली नाही. हे तुम्हाला तात्काळ मिळालेलं फळ. ज्ञानाला मिळणारं साक्षात फळ आणि ज्ञानाला मिळणारं व्यवहित फळ. मग व्यवहित शब्दाचे 2 अर्थ आहेत. एक कालाच्या अपेक्षेने व्यवहित आहे आणि एक गुणाच्या अपेक्षेने व्यवहित आहे. आत्मानुभव घेतला, सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली, सम्यक ज्ञानाची प्राप्ती झाली. मग साक्षात फळ सम्यक ज्ञानाचा उत्पाद, मिथ्या ज्ञानाचा वेग, हे ज्ञानाला मिळालेलं साक्षात फळ. विवेक म्हणजे कालांतराने. मग जो सम्यक ज्ञानी होतो तो व्यवधित म्हणजे भविष्यकाळामध्ये केवळ ज्ञानी होतो. जे ज्ञानाला परंपराने केवळ ज्ञानफळ आहे. व्यवहित शब्दाचा अर्थ कालाच्या अपेक्षेने. दुसरं सांगितलं व्यवहित शब्दाचा अर्थ ज्ञान गुणाहून श्रद्धा, चारित्र्य, आनंद, वीर्य, सुख, हे गुण ज्ञान गुणाहून व्यवहित म्हणजे भिन्न आहेत. मग त्यांना मिळणारं फळ, मग न्यायक स्वरूप आत्म्याला जाणतं, त्याला ज्ञानाचं साक्षात फळ मिळालं. त्याच वेळेला श्रद्धा सम्यक झाली. ज्ञान गुणाहून श्रद्धा भिन्न, व्यवहित फळ श्रद्धा गुणाच्या पर्यायामध्ये सम्यकपणा आला. चारित्र्य गुणाच्या पर्यायामध्ये गुणस्थानाच्या अपेक्षेने कषायाचा अभाव झाला, हे व्यवहित फळ. सम्यक अतींद्रिय आनंदाची उत्पत्ती झाली, हे आनंद गुणाचं मिळालेलं फळ ज्ञानागुण. आणि सम्यक वीर्यांतराय कर्माचा क्षोभशम झाला, हे वीर गुणाला मिळालेलं फळ. म्हणजे एक ज्ञानामध्ये सम्यकपणा येतो, त्याला व्यवहित म्हणजे बाकीच्या अनंत गुणामध्ये स्वयमेव सम्यकपणा आला आहे, ज्ञानाने केलं नाही. मग ज्ञानामुळे बाकीच्यामध्ये सम्यकपणा फिर कर्ता कर्म संबंधी.
एका गुणामध्ये ज्ञानामध्ये सम्यकपणा आला आणि ज्ञानाने श्रद्धा चारित्र्य वीर्य आनंद गुणामध्ये सम्यकपणा आणला, तर मग एक द्रव्याचा एक गुण बाकीच्या त्या द्रव्याच्या गुणाच्या पर्यायाचा कर्ता मानायला गेला. मग म्हणून कुंद सांगतात, एक जीव एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचा कर्ता मानतो, एक जीव एका द्रव्यातील एक गुण दुसऱ्या गुणाच्या पर्यायाचा कर्ता मानतो, तो द्विक्रियावादी आहे, जिनमताच्या बाहेर आहे. म्हणजे मग तिथे विचारलं, जीव ज्ञानगुण आपल्यामध्येही सम्यकपणा आणत आहे आपल्या प्रदेशामध्ये, आणि तो ज्ञानगुण अन्य गुणामध्ये अंतरंगामध्ये घुसून सम्यकपणा आणत आहे. तर मग काय, एका द्रव्यामध्ये प्रत्येक द्रव्याचे प्रत्येक गुण सर्व प्रदेशावरती आहेत, विभुत्व शक्ती आहे. मग विभुत्व शक्तीमुळे एका गुणामध्ये अनंत गुणाचं रूप आहे. आहे विभुत्व शक्तीच्या द्वारे एका गुणामध्ये अनंत गुणाचं रूप आहे, पण अनंत गुणाचं रूप असताना एकमेक नाही. की प्रदेश एक आहे, क्षेत्र एक आहे, पण एक क्षेत्र असताना सुद्धा प्रत्येक गुण आपल्या आपल्या गुणाची आपली आपली पर्याय आपल्याच प्रदेशामध्ये घेते, दुसऱ्या गुणाच्या प्रदेशामध्ये कार्य करत नाही. ज्ञान सम्यक झाला ना, त्याच्यामुळे कार्य झालं ना. मग ज्ञान निमित्त झालं नाही, निमित्त नैमित्तिक संबंध, निमित्त नैमित्तिक संबंध माना, पण ज्ञानाने केलं, ज्ञानामुळे झालं. मुळे म्हटलं की बेरलं. आत्ता सम्यक दर्शन झालं, सम्यक ज्ञान, तर भावी काळामध्ये केवळ ज्ञान होणार नाही. मग व्यवहित तर कालाच्या अपेक्षेने तुम्हाला या सम्यक ज्ञानाचं फळ केवळ ज्ञान कालांतराने मिळालं. व्यवहित जसं कर्णानीमध्ये काय सांगितलं जातं, मी समजा आत्ता एक परिणाम केले, मग माझ्या एक परिणामाचं निमित्त घेऊन ज्ञानावरणादी 8 कर्माचा बंध झाला. मग ज्ञानावरणादी 8 कर्माचा बंध होताना प्रत्येक आलेले कर्म त्यावरती आवरण टाकणारे, प्रत्येकाची प्रकृती प्रदेश स्थिती अनुभव समान आहे का वेगळा आहे? वेगळा आहे. द्रव्य एकच आहे, गुण एकच आहेत, एका क्षेत्रावरती आहे, पण येणारे कर्म वर्गणा ज्ञानावरणाचे, प्रकृती प्रदेश स्थिती, मोहनियाचे, दर्शनाचे प्रत्येकाचे वेगळे वेगळे आहेत. आणि मग जर एकच एकाने केले असते तर मग काय झालं असतं, त्रिणिक राजांना जीवाला क्षयिक सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. श्रद्धेमध्ये क्षयिक सम्यक दर्शन निर्मल पूर्णता झाली. ज्ञानामध्ये कोणतं ज्ञान आहे, कोणतं ज्ञान आहे? त्रिणिक राजाच्या जीवाला क्षयिक सम्यक दर्शन झालं. आता ज्ञान नाही, कोणतं ज्ञान? 5 ज्ञानापैकी क्षावक्षमिका क्षयिक, मग 4थ्या गुणस्थानात केवळ ज्ञानी झाली म्हणा. मग तर क्षयिक सम्यक दर्शनाला क्षयिक ज्ञान मात्र 4थ्या गुणस्थानात केवळ झालं, मग 13व्या गुणस्थानाची का आवश्यकता? मग क्षावक्षमिक ज्ञान, श्रद्धाक्षयिक आणि चारित्र्य गुणामध्ये असंयम आहे. मग श्रद्धाक्षयिक झाली, ज्ञान क्षोभक्षम आणि चारित्र्यामध्ये असंयम आहे. मग एका द्रव्याच्या 3 गुणामध्ये प्रत्येकाचं कार्य वेगळं वेगळं नाही. एक गुण दुसऱ्या करता म्हणतो मग ते सम्यक दर्शन क्षयिक झालं, तर मग ज्ञान पण क्षयिक आणि चारित्र्य पण क्षयिक व्हायला पाहिजे ना. मग का झालं नाही? श्रद्धा गुणाच्या पर्यायामध्ये क्षणिक उपादानामध्ये क्षयिक सम्यक दर्शन प्राप्त होण्याची तत्समयाची योग्यता आणि निमित्ताने कर्माच्या अभावाची योग्यता, हे श्रद्धा गुणामध्ये. आणि ज्ञान गुणामध्ये त्रिकालवर्ती उपादान केवळ ज्ञान स्वभाव आहे, पण क्षणिक उपादानामध्ये क्षोभक्षम ज्ञानाची योग्यता.
आणि चारित्र्यामध्ये यथाख्या चारित्र्य प्राप्त होण्याची चारित्र्यगुणामध्ये शक्ती आहे. पण काय झालं, अनंतानुबंधी जनित कशाचा अभाव एवढीच चारित्र्याची प्राप्ती झाली. आणि बहिरंगामध्ये संयम घेतला की नाही सैनिकाने? सैनिक राजाने संयम घेतला की नाही? घेतला नाही. मग त्याच्यापाशी संयम नाही का चारित्र्य नाही का दोन्ही पण नाही? चारित्र्य आहे का नाही? लोक विचारतात ना तुम्हाला, कुठे आहे संयम चारित्र्य तुमच्यापाशी? ते संयम आणि चारित्र्यामध्ये फरक समजायला तयार नाही. प्रदीप हे लक्षात ठेवा, संयम आणि चारित्र्य एक मानून बसलंय. ठीक आहे, चरणानुयोगाच्या अपेक्षेने संयम आणि चारित्र्य एक म्हटलेलं आहे. 5 पापाच्या निवृत्तीला चारित्र्य म्हटलं. का सांगितलं? 5 पापापासून एकदेश सर्वदेश त्यागाला त्याला चारित्र्य चरणानुयोग म्हणतो. पण मग तिथेच कुंद सांगतात, 11 अंग 9 पूर्वाचा पाठी द्रविलिंगी मुनी भव्य आणि अभय दोघाला घ्या. मिथ्या दृष्टी आहेत, पहिल्या गुणस्थानामध्ये आहेत. 11 अंग 9 पूर्वाचे पाठे बहिरंगामध्ये सगळं अहिंसादी सगळं व्रताचं पालन करता घेतलं संयम, त्याला चारित्र्य चरणानुयोग म्हणतो. पण कर्णानुयोगाला जाऊन विचारा, त्याच्यापाशी चारित्र्य आहे का? कर्णानु तो चारित्र्य नाही. ते चारित्र्य कुठे आहे? पहिले चारित्र्य आणि संयममधला फरक समजून घ्या. चारित्र्याला संयम आणि संयमाला चारित्र्य मानून असणार. चारित्र्यामध्ये कुणाची अपेक्षा आणि संयमामध्ये कुणाची अपेक्षा हे लक्षात ठेवा. संयमाच्या प्राप्तीसाठी कुणाची आवश्यकता आहे आणि चारित्र्यासाठी कुणाची आवश्यकता आहे हे माहीतच नाही. पण आपण चाललो सांगत संयमासाठी बाहेरच्या पदार्थाच्या त्यागाची आवश्यकता आणि चारित्र्यप्रती कशाच्या अभावाची आवश्यकता आहे. चारित्र्य उपवास केला, मुनी शुल्लक आयलक झालं की नाही, तर बहिरंगाच्या पदार्थाची तिथे त्यागाची आवश्यकता, त्याचं नाव संयम आहे, चारित्र्य नाही. आणि कशाच्या अभावाचं नाव चारित्र्य आहे. पण हे सांगायला कोण तयार नाही, विचार करायला नाही, बुद्धी चालत नाही. दुसऱ्याचं खंडन करायला तर स्वतःचं बुद्धी भ्रष्ट होते. व्यक्तिप्रधान कधीही होऊ नका, तत्वप्रधान व्हा. हे सांगा तुम्ही लोकांना. संयम आणि चारित्र्यामध्ये हा फरक आहे. आणि चरणानुयोग संयमाला पण चारित्र्य म्हणतो, नाही असं नाही. पण कर्णानुयोगाला जाऊन तुम्ही विचारलं, कर्णानुयोग म्हणतो त्याच्यापाशी चारित्र्य नाही. का नाही? नाही, पण का नाही होतो चारित्र्य कर्णानुयोग त्याला? तर अनंत अणुबंधी जनित कशा श्रद्धा आणि चारित्र्य दोघाचा घात करते. आणि तो पहिल्या गुणस्थानात तर अनंत अणुबंधीचा उदय आहे. आणि अनंत अणुबंधीच्या उदयामध्ये अंतरंग चारित्र्य पण नसतं, पण बहिरंगातला संयम असू शकतो. काय मुनी शुल्लक आयलेका ब्रह्मचारी 11 प्रतिमा सगळे असू शकतात, संयम असू शकतो. पण कशाचा उदय आहे, कशाचा अनुदय नाही, म्हणजे त्याच्यापाशी चारित्र्य नाही. पण मग दंडात पेटत काय जात, आम्ही संयमी झालो, विंची कडूल बघा आणि नमस्कार करा. बळजबरीने कशाला नमस्कार करून घेतं लोकांकडनं? चालणार नाही. व्यक्तिवाद आहे, परत जैन धर्म मिळणार नाही तुम्हाला. बळजबरीने तुम्ही कार्य करून घ्यायचा तर व्यक्तिप्रधान झालं, तर जैन धर्म कधी व्यक्तिप्रधान नाही, वस्तुनिष्ठ प्रधान आहे. म्हणून इथे तत्त्वज्ञान कोणत्या घराचं नाही, कोणाच्या व्यक्तीचं नाही. आणि सर्वज्ञाचं अरिहंत भगवानचं पण तत्त्वज्ञान नाही, अरिहंत भगवंताचं सुद्धा तत्त्वज्ञान नाही, एवढं लक्षात ठेवा. अरिहंत जसे अन्य लोक काय म्हणतात, ईश्वराने सांगितलं म्हणून विश्व आहे, ईश्वराने सांगितलं म्हणून सृष्टी आहे, ईश्वराने निर्माण केली म्हणून सृष्टी आहे, हे अन्य लोक म्हणतात.
आपण काय म्हणतो, सर्वज्ञ भगवंताने सांगितलं म्हणून विश्व आहे, म्हणून सत्य आहे. चुकलं. त्यांनी ईश्वराला सृष्टी निर्माण करता मानला, ईश्वर मानतात म्हणून सृष्टी आहे. आणि आपण काय म्हणतो, सर्वज्ञ भगवान सांगतात म्हणून 6 द्रव्य आहेत. सर्वज्ञांनी जाणले म्हणून 6 द्रव्य आहेत. नाही, वस्तू आहे तशी ती त्यांच्या ज्ञानात धरले, ती जाणल्याने सांगितले. हे सिद्धांत आहे. आर्यंताला सुद्धा मी मानत नाही, किंमत देत नाही म्हणणार. का? तुम्ही काय नवीन सांगितलं आहे? तुम्ही काय नवीन सांगितलं की नसल्यानं? आणि नसल्याला जर तुम्ही काय सांगितलं तर मी तुम्हाला मान्य करतो. समंतरबद्ध पाहिजे का तुम्हाला नमस्कार करायचा? देवागम नमो याने चामराज मायाविषयी दृश्यच होतं. तिला न काठ्या होत्या, हजारो लोक होते. आपल्याला एकसुद्धा तेवढे लोक आपल्या मिरवणुकीला नसतात, आणि ते एवढे भरले होते 10,000 किलोमीटर. चालत नाही, व्यक्तिप्रधान आहे, भीड काही नाही. बाप दाखवणं तर श्रद्धांकर, हे जैन धर्मात आहे. म्हणून अरे मग काय, जशी वस्तू आहे तशी त्यांच्या ज्ञानामध्ये काय झाली, जाणली का धडकली? बघा, विचार करून नीट सांगा. जसे 6 द्रव्ये त्यांचे गुण पर्याय त्यांच्या ज्ञानात झळकले का जाणवीत आले? केवळ ज्ञानामध्ये 6 द्रव्य झळकले का जाणवीत आले? मग झळकले आणि जाणवीत आले तर काय फरक आहे का एक आहे? काय फरक आहे? जाणणे तर जाणण्याबद्दल काय प्रश्न संपला. तर झळकते आणि जाणण्यामध्ये फरक काय? फरक पण दोन्हीमध्ये काही फरक आहे का नाही? आपण का तो झळकलं म्हणजे जाणणेच मानून बसलं. मग तिथे आचार्य सांगतात, झळकणं वेगळं आहे, अवलोकन करणं वेगळं आणि जाणणं वेगळं आहे. मग झळकणे स्वच्छत्व शक्तीमुळे झळकले, दर्शन उपयोगामुळे अवलोकन केलं आणि ज्ञानामुळे जाणलेलं आहे. आरशाच्या स्वच्छत्व शक्तीमुळे झळकतं, प्रतिबिंबाचं कार्य वेगळं आहे, झळकण्याचं कार्य वेगळं आहे. मग आत्म्यामध्ये जी स्वच्छत्व शक्ती आहे त्या स्वच्छत्व शक्तीमुळे झळकले, दर्शन उपयोगाने अवलोकन केलं आणि ज्ञानाने जाणलं. ही प्रत्येकाची सूक्ष्मछटा आहे. हे वस्तू सिद्धांत दाखवा. मग स्वच्छत्व शक्तीने फक्त झळकण्याचं काम केलं, जाणण्याचं नाही. दर्शन उपयोगाच्या पर्यायाने सामान्य विशेषात्मक वस्तूला सामान्य रूपाने अवलोकन केलं, हे दर्शन शक्तीचं कार्य. आणि सामान्य विशेषात्मक पदार्थाला सामान्य विशेष रूपाने जाणलं, ज्ञानाने कार्य केलं. हे प्रत्येक गुणाची स्वतंत्र शक्ती आहे. 47 शक्ती वाचा, पंडित कहांदीने प्रवचन केलेलं आहे. लोकांनी त्याला गाढवामध्ये काढलं, पण ज्ञानीला गाढव. पण ज्ञानी त्यांची जी प्रवचन आहेत ना, मूळ वस्तू सिद्धांतावर कुठे चुकली नाही. सत्याला सत्य स्वीकार करा. डॉक्टरकडे जातो, एखादा डॉक्टर रम्मी खेळायला जाते तर नाही, रिपन हॉलमध्ये दारू पितेच का नाही, त्यांच्यावरची वाईट पण आहे ना. मग आजार पडला तर डॉक्टरकडे जातो का नाही? दारू पितो, रम्मी खेळतो, कशाला जायचं म्हणतो का? मला प्रयोजन काय आहे? तुम्हाला आजार झाला ना, व्यवस्थित जाता तर त्यांच्यापाशी काही चूक आहे ते सोडून द्या. पण जतवण्याची वस्तू आता मांडली त्याला ग्रहण करायची. मग तसं इथे प्रत्येकाचं कार्यस्वरूप भिन्न भिन्न आहे. पण द्रव्याची स्वभाव शक्ती काय आहे? द्रव्याच्या प्रत्येक गुणाची शक्ती काय आहे? द्रव्याच्या प्रत्येक गुणाच्या पर्यायाची शक्ती काय आहे? आणि प्रत्येक पर्यायामध्ये अविभाग प्रतिच्छेदाची शक्ती काय आहे? प्रत्येक पर्यायाच्या षड्गुण हानिवृत्तीची शक्ती काय आहे? हे जाणा ना. हे काय कुटाचं तर हे कुटत बसा, बाकी काही कुटत बसला तर तुम्हाला काही मिळणार नाही. द्रव्य गुण पर्याय ह्याला कुटा जे धोलामध्ये चूर्णी सूत्र येतात. काय
चूर्णी सूत्र आहे, सूत्राला चूर्ण केलेलं आहे. तसं सुवर्णाचं एक वस्तू आहे, त्याला तुम्ही ठोकलं तर बारीक बारीक निघतं, सुवर्णाचे स्फुल्लिंग निघतात. तसे सूत्राला आचार्य चूर्ण करतात. तसे गाथेमधले एक एक पद घेऊन त्याचा विस्तार करतात. नाही, चूर्णीच चालू आहे इथं, तसं काय वेगळं नाही. फक्त आपली बुद्धी एकाग्र पाहिजे. पहिले एकाग्र रूपाने पहिली कोरी पाटी घेऊन बसा, तर तुमच्या पदरामध्ये काहीतरी पडेल. लिहिलेले पाटी घेऊन आला तर तुमच्या पदरामध्ये काही पडणार नाही. लिहिलेली पाटी घेऊन नवीन त्याच्यावरती काही कोरण्यासाठी आला तर तुमच्याकडे प्राप्त होईल. ते पहिल्याचा पुसाच नाही, मला काही दुसरं द्या, तर कधी जीवनामध्ये होत नाही. म्हणून मग इथे का सांगितलं, असं ते सिद्धीकरण इंधनाला भस्म करतात. मग असे ते वीतराग निर्विकल्प स्वसंवेदन ज्ञानरूपी परमार्थ सिद्ध भक्तिपूर्वक नमस्कार करता हूँ. मग साधू सिद्ध भक्ती करतात का नाही? करतात. माताजी आरिका सिद्ध भक्ती करतात नाही? करतात. आपण सिद्ध भगवंताची पूजा करतो म्हणजे सिद्ध भक्तीच आहे की नाही? ती सिद्ध भक्ती अनेक प्रकारे आहे. मग तिथे मी काय केलं, त्या ठिकाणी सिद्ध भक्तिपूर्वक नमस्कार करतो. आता व्यवहाराने ते सिद्ध भगवान झाले, त्या सिद्ध भगवंताला भक्तिपूर्वक मी नमस्कार करतो. अशुद्ध निश्चय न्यायाला पूर्ण शुद्ध नाही. कोणता आहे? अशुद्ध निश्चय न्यायाला पूर्ण शुद्ध नाही, यांना नमस्कार झाला या नयाने. आणि का सांगितलं, सिद्ध भक्तिपूर्वक नमस्कार करतो. स्वतःचं कारण परमात्मा सिद्ध स्वरूप आहे. मग अशा स्वतःच्या सिद्ध कारण परमात्म्याला मी अनुभव करतो, जाणतो. ती निश्चयाने काढले सिद्ध भक्तिपूर्वक नमस्कार, अद्वैत नमस्कार आणि द्वैत नमस्कार दोन्ही या ठिकाणी तिथे व्यवहाराने त्यांना नमस्कार करतो, सिद्ध झाला. आणि निश्चयाने माझ्या कारण सिद्ध परमात्म्याला मी नमस्कार करतो. मग आर्यंत, काल आपली चर्चा राहिली तर शेवटी आर्यंत भगवान आणि सिद्ध भगवान हे अशुद्ध निश्चय नयाचे विषय आहेत. माझा कारण परमात्मा शुद्ध नयाचा विषय आहे. मग अशुद्ध निश्चय नयाचं ध्यान करायचं का शुद्ध निश्चय नयाचं ध्यान करायचं? अपेक्षा आहे. एक आर्यंत सिद्ध कार्य परमात्मा छोटेच माझ्यापेक्षा, आणि माझा कारण परमात्मा त्यांच्यापेक्षा मोठा आहे. एवढी हिंमत पाहिजे. जिनवाणी जर वाचायची आहे, बाहेर सांगितलं तर त्यांना पहिले बाहेर काढा, मंदिर बंद करा. बरं होतं मंदिर नव्हतं तर बरं होतं, त्याला पाठवून द्या. अपेक्षा आहे, शाद्वाद कथन पद्धती आहे. अत्यंत सिद्ध कार परमात्मा आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, वंदनीय आहेत, पूजनीय आहेत, नाही असं नाही. पण ते कार्य परमात्मा अनादि अनंत आहेत का साधी अनंत आहेत? कार्य परमात्मा अनादि अनंत आहे का साधी अनंत आहेत? सुरुवात झाली आणि पुढे अनंत काळात राहणार, म्हणजे साधी अनंत आहेत, अनादि अनंत तर नाही. अशुद्ध निश्चय न्यायाचा विषय आहे, शुद्ध निश्चय न्यायाचा विषय नाही. नाही समजा तर दिनवाणी समजेल ना, तर काय नाही. पण शुद्ध निश्चय न्याय आपल्या कारण परमात्म्यासाठीच असतो. आणि अशुद्ध निश्चय न्याय आर्यंत सिद्ध भगवंताला अशुद्ध निश्चय न्यायामध्ये घेतलेला आहे. पण तुम्ही आर्यंत भगवंताला अशुद्ध निश्चयने म्हणता, तुम्हीच फार हुशार आहे का? मी म्हणत नाही. द्रव्यसंग्रह मिळाला नाही का? ते किती वरती आहे द्रव्यसंग्रह, त्या कपाटात वरच्या द्रव्यसंग्रह गाठी तुम्हाला दाखवलं आहे. ते आहे 85 काय का 85 द्रव्यसंग्रह तिथं आहे बघा. मागडल्या कुठं वरच्या बाजूला असेल बघा तिथं.
जी आचरणी गाथेत अशुद्ध नया लिहिलेला आहे अरिहंत सिद्धांना सुद्धा. मग्गन ठाण गुणट ठाण हे देताना त्याला अरिहंत सिद्ध भगवंताला सुद्धा अशुद्ध निश्चय नयाचा विषय सांगितला, शुद्ध निश्चय नयाचा विषय सांगितला नाही. ते अरिहंत सिद्ध अशुद्ध निश्चय नयाचा विषय परमशुद्ध निश्चय नयाचा विषय नाही, लक्षात ठेवा. अरिहंत सिद्ध तुमच्यामध्ये चार्ट आहे नाही, तुम्हाला चार्ट नाही का? यांना द्या, प्रदीपला द्या एक चार्ट. तर तिथे कपाटात ते कपाटात एक दोन चार्ट पर आहे, थोड्याने कपाट चार्ट नाही इथं घरात ठेवले थोड्या मंदिरमध्ये नाही का. ह्या मोठ्या कपाटाचं वरच्या बाजूला मी वाचन करायला आणून ठेवलं होतं तिथं. ठीक आहे, नंतर उद्या आपण बघू वाटलं तर. तिथं लिहिलं आहे की अशुद्ध नया हा उणठाण मगन ठाण जीवठाणा अशुद्ध नया जाणंदो. ते त्यांनासुद्धा अशुद्ध निश्चयण्यामध्ये घेतलेलं आहे. मग अशुद्ध निश्चयने का पूर्ण शुद्ध पर्यायाकडून द्रव्य दाखवलेलं आहे. काय गुणस्थान मार्गणस्थान जीव समास हे पर्याय आहे, द्रव्य नाही. मग पर्यायाकडून त्यांचं द्रव्य दाखवलं. पण गुणस्थान मार्गणस्थान जीव समास हे सगळे अशुद्ध निश्चयनयाचे विषय आहेत. मग गुणस्थानमध्ये 13 गुणस्थान अरिहंत सिद्ध, ठीक आहे. मग सिद्ध भगवान गुणस्थानाचे आहेत, पण ती पण पर्याय आहे. मग अरिहंत सिद्ध पर्यायाकडून तुम्ही त्या जीवाला जाणता किंवा त्या जीवाचं कथन करता तर तो अशुद्ध निश्चयनय आहे. मग अशुद्ध निश्चयनय 2 ठिकाणी आहे. अशुद्ध निश्चयनय 2 ठिकाणी. एक विषयामध्ये अशुद्ध निश्चयनय आहे आणि अशुद्ध निश्चयनयाच्या विषयाला जाणणारी तुमची ज्ञान पर्याय अशुद्ध निश्चयनयाची आहे. कुठल्या अशुद्ध निश्चयनयाची चर्चा चालली? विषयाच्या अपेक्षेने ते अरिहंत सिद्ध भगवान ते अशुद्ध निश्चयनाचा विषय झाला. आणि त्यांना जाणणारी माझी ज्ञान पर्याय अशुद्ध निश्चयरूप माझी ज्ञान पर्याय आहे. हे काहीतरी जीवनामध्ये नाही. त्यांची पूर्णशुद्ध पर्याय की नाही, तिथं पूर्णशुद्ध पर्याय लिहिलेच नाही. मग अशुद्धता आहे का त्यांच्यात? पहिला ड. मग ते अरिहंत सिद्ध पूर्णशुद्ध आहेत का नाही, तरी त्यांना अशुद्ध निश्चयनामध्ये घेतलं. कारण का? पर्यायाकडून द्रव्य दाखवलं. पर्याय द्रव्य आणि पर्यायाचा भेद केला म्हणून अशुद्ध. संपूर्ण द्रव्य दाखवायचा म्हणून निश्चय. जाणण्याचा आणि कथन करण्याचा अभिप्राय म्हणून नाही. मग हे अशुद्ध निश्चयनामध्ये पण पर्यायाकडून संपूर्ण द्रव्याला पर्यायाला द्रव्यापासून कथनचित भिन्न करून पर्यायाकडून द्रव्य दाखवून तो अशुद्ध निश्चयनाचा विषय आहे. हे नय तुमच्यामध्ये झाले ना बरोबर, तर तुम्हाला कुठेही जीवनामध्ये कधी जिनवाने अडकणार नाही तुम्ही, आणि कधी फसणार नाही, दुसऱ्याला पण आपण फसवणार नाही. दुनिया फसील न फसील ते सोडून द्या. आचार्य म्हणतात आपल्याला आपण नाही फसवलं पाहिजे. म्हणून त्यांनी देवागम स्तोत्रामध्ये समुद्रभद्र आचार्य सांगतात, जो स्वतःचा वैरी असतो तो दुसऱ्याचा वैरी असतो. दुसऱ्याचा वैरी तो स्वतःचा वैरी नाही. जो स्वतःचा वैरी असतो तो दुसऱ्याचा वैरी असतो. 13 नंबर गाथा आहे. मग्गन ठाण गुणेय 14 हवंती अशुद्धनया विण्णेया संसारी 6 शुद्धाव शुद्धनया. अशुद्ध नया लिहिलेले आचार्याने. वीरसागर महाराज का मी म्हणत नाही, आचार्य सांगतात गाथेमध्ये. हे चार्टमधले प्रत्येक वाक्य जिनवाणीच्या प्रत्येक गाथेत सूत्रातून पर्याय. एक सुद्धा शब्द जिनवाणीच्या विरुद्ध कुठेही तुम्हाला चार्टमध्ये भेटणार नाही. मी ते अशुद्ध नाही लिहिलं नाही. पहिले अशुद्ध नयाची व्याख्या सांगा. अशुद्ध नय कला म्हणतात. तो अशुद्ध नय कुठे येतो, कोणत्या नयामध्ये येतो? मग तो अशुद्ध निश्चय नय एक अपेक्षेने व्यवहार नाही आहे. अशुद्ध निश्चय नाही पण आहे आणि व्यवहार नाही पण आहे. कारण आपल्याहून ते भिन्न आहेत का अरिहंत सिद्ध. मग आपल्याहून आपले गुणभेद पर्यायभेद सुद्धा व्यवहार आहे. तर मग आपल्यापासून दुसरा जीव
माझा जीव माझ्यासाठी, जीवा तुम्ही माझ्यासाठी अजीवच आहात, अचेतन आहात. तुम्ही तुमच्यासाठी चेतना, तुमच्या अपेक्षेने मी अजीव आहे, अचेतन आहे. मग तसंही ते सांगितलं, अनंत सिद्ध भगवान माझ्यापासून वेगळे आहेत आणि त्यांच्या पूर्ण शुद्ध पर्यायाकडून द्रव्य सांगितलं. म्हणून ते अशुद्ध निश्चयने व्यवहारण्याचा विषय असतो, परमशुद्ध निश्चयने कधी व्यवहारण्याचा विषय नसतो. बाकी चर्चा द्या पाहून. म्हणजे तुम्ही पण ज्ञानी बना, सगळ्याला ज्ञानी बनतील न बनतील सोडतं, पण आपण आपल्यासाठी तर बना. आपल्यामुळे काय होतं की जो ज्याने घ्यायचा असेल त्याने घेतील, नाहीतर आपले ज्ञान तर आपल्यापाशी विद्यमान आहे. ते स्वयं सिद्ध परमशांत स्वरूप निज शुद्धात्म द्रव्य आहे. निर्विकल्प सविकल्प या दोन्ही प्रकारच्या विकल्पाच्या विचाराने रहित अतीत ज्ञान मात्र शुद्ध स्वरूप आहे. चैतन्य सामान्य मात्र अभेद एकाकार शुद्ध स्वरूप आहे. जाणणे 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 मात्र अखंड एकाकार परिपूर्ण शुद्ध स्वरूप आहे. नित्य निरंजन ज्ञान मात्र शुद्ध स्वरूप आहे. पर्यायामध्ये अवस्थेमध्ये राग द्वेषादी परिणती आहे. पर्यायामध्ये अशुद्धी आहे. पर्यायामध्ये अशुद्धी असताना सुद्धा अतद्भावाने उपयोग स्वभाव, जाणणे मात्र स्वभाव, ज्ञान मात्र स्वरूप आहे. शांति शांति शांति. विसर्जन. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहे सवतां नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहे सवतां नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहे सवतां. ओम विसर्जन. ते ज्ञान ते तुझे लोकालो तो आणि मस्तक नम सदा दे तुम दो देव भजो अरंत गुरुसे निर्ग्रह दया धर्म पालो तदाय मुक्ति का पन्न.
सिद्धांत शास्त्र की जय, दिनवाणी माता की जय, 2400 भगवान की जय, अनंत अनंत सिद्ध परमेश्वरी भगवान की जय, आचार्य श्री योगेंद्र देव विस्तृत परमात्मा प्रकाश ग्रंथ की जय, आचार्य श्री शांति सागर महाराज परम पूज्य मुनि श्री वीर सागर महाराज की जय, 3 करोड़ मुनिराज की जय, आदिनाथ भगवान की जय, तो शुद्धात्मा तत्व की जय। नमस्तु नमस्तु नमस्तु।